हे गाईस, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर म्हणजे आता मॉर्निंग हे मी तसं तर संध्याकाळून गेलेली आहे. बट मी आता ब्लॉग चालू करतो हे, कारण की होळी होती आज. तो म्हणजे काल काल होळी होती. काल ग्रहण होतं, त्याच्यामुळे कोणी होळी खेळलं नाही. तर आज होळी खेळली आम्ही सगळे. आणि मी तर खेळत नाही होळी, मला आवडतच नाही पहिली गोष्ट होळी खेळायची. म्हणजे आता 2 वर्ष पहिले मी खेळत होता. तर त्याच्यानंतर मला होळी आवडतच नाही, कारण की होळीच्या दिवशी मी आजारी पडलो तर बाटले चालू होते मला 2 वर्ष पहिले. तर मी त्याच्यामुळे होळी खेळत नाही. तर मग म्हणून आज मी होळी खेळला नाही आणि बाहेर गेला होता पण होळी खेळला नाही. आणि थोडे हे झगडे चालून गेले ते गलीत. तर त्याच्यामुळे काही ब्लॉग बी चालू करता आला नाही होता. तर आता ब्लॉग चालू करतोय मी ते टाइमपास. संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. आणि आज म्हणजे आज आज फर्स्ट टाइम मी टी शर्ट घातलं. हाफ बाईचे टी शर्ट घातले मी फर्स्ट टाइम. आणि त्याच्या खालची तुम्हाला दाखवतो मी फुल आउटफिट काय आहे माझ्या. हे पहा, वरती अशी ब्लॅक टी शर्ट आहे आणि खालती सेम ब्लॅक जीन्स घातलेली आहे. सेम खालती ब्लॅक जीन्सच घातली. आणि म्हणजे टी शर्ट तशी माझी नाही, माझ्या भावाची टी शर्ट आहे. मम्मीला असं वाटलं की मी होळी खेळणार आहे. रात्री आमचा प्लॅन होता तसं तर ते कुठे बाहेर जाऊ, असं फिरायला मिळायला म्हणजे आंघोळ बिंघोळ करायला जाऊ. मग असं कुठेतरी असा प्लॅन होता आमचा. पण तो काही प्लॅन झाला नाही होता. तर म्हणून मी काय ब्लॅक टी शर्टच घातली. माझा मोठा भाऊ जो आहे तो गेला होळी खेळायला. तो बी घोडी वगैरे खेळून आला, आता बाहेर गेला. मम्मी बी आता बाजारात गेलेली आहे. आणि आता नंतर काय करू, बसून बसून तो विचार केला ब्लॉग चालू करून देऊ असं. तर त्याच्यामुळे ब्लॉग चालू केला. आणि हो, आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही बी तुमच्या घरी होळी वगैरे खेळले का नाही. आणि माझ्या आणि माझ्या फॅमिली कडून सगळ्यांना हॅपी होली. आणि तुमच्या सगळ्या फॅमिली ना बी होली मुबारक. तेच सांगत होता मी. आणि ब्लॉग जो आहे आता तो आपण पुढे कंटिन्यू करू. आणि मम्मी असं म्हणतेच आहे, पण हा डोळा माझ्या लाल दिसतोय म्हणे. पण मी पाहतो, मी आगामध्ये पाहिलं तर मला तो काही वाटलं नाही की लाल आहे असं तसं. पण मम्मी म्हणते की ह्या साईडचा डोळा लाल दिसतोय म्हणे. आणि थोडा आवाज आवाज बी बसलेला वाटतो हे. आणि कालचा ब्लॉग जो होता, काल क्लासमध्ये गेला पण ब्लॉग शूट करता आला नाही मला. आणि काल काल म्हणजे अख्खा दिवस मी ब्लॉग चालूच केला नाही, का बघून 4 वाजता जातो तर मी काल 2 वाजता क्लाससाठी चालला गेला होता. तर त्याच्यासाठी मी ब्लॉग शूट केला नाही मी. आणि मग परवाचा जो ब्लॉग होता तो बी काही 2-3 मिनिटाचा ब्लॉग शूट झालेला आहे. तो तुम्ही मी ह्याच क्लिप मध्ये ऍड करून का बघ 3 मिनिटाचे ब्लॉग टाकतो मी लवकर. दोन दोन का तीन ब्लॉग आलेले आहेत म्हणजे एक का दोनच ब्लॉग आहेत माझे 2-2, 3-3 मिनिटाचे. तर मी विचार केला की तो 2 मिनिटाचा ब्लॉग जो आहे तो नाही करत. तो न टाकता याच्यामध्ये आपण टाकून देतो असा विचार केलेला होता मी. तर तो ह्या ब्लॉग मध्ये तो जो 2 दिवसा पहिल्याचा ब्लॉग आहे तो बी आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये ऍड करून मी तो ब्लॉग मोठा करेन. म्हणजे तुम्हाला जो आउटडोर ब्लॉग दिसेल तुम्हाला जो आउटडोर ब्लॉग दिसेल तो 2 दिवसा पहिलेचा ब्लॉग होता. तो ऍड करून देईन मी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण की आपल्या चॅनल वरती सबस्क्रायबर बी कमी आहेत आणि व्ह्यूज वगैरे लाईक व्ह्यूज सगळं कमी येते. प्लस मी फोटो व्हिडिओ वगैरे सगळे टाकायचे चालू करतो आता. आणि एप्रिल महिन्यामध्ये माझे विचार चालू आहे गावाला जायचे. गावाला माझा पोरगा आहे, त्याच्यासोबत मी थोडं काम करतोय. आम्ही दोघे एका वस्तूवरती काम चालू करणार आहेत आम्ही असं. तर ते सांगितलेले तू तिकडं काम काम कर, मी इकडं कालचं थोडंफार काम असं करून आम्ही असं थोडं म्हणजे एक व्हिडिओसाठी काम चालू आहे आमच्या. तर तेच करत आहे. आणि मग आता तसं करून आम्ही एप्रिल ह्या महिन्यात मार्च चालू आहे, तर ह्या महिन्या एंड जो एप्रिल महिना एंड ह्याच्यामध्ये आम्ही काम करत आहे. तर ते बी आम्ही लवकर मी ब्लॉग ते बी रिव्ह्यू करेन कशाबद्दल आम्ही काम करत आहे. अजून म्हणजे आमचे डिस्कशन झाले नाही की काय काम कसं काय करायचे. शूटिंगचंच काम आहे. युट्यूब प्लस इंस्टाग्राम. आणि खालती मी डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची आयडी बी देऊन देतो. इंस्टाग्रामला बी फॉलो करा. तिकडे बी आपले नवीन नवीन रील्स येतात.
व्हिडिओ येतात त्याच्यासाठी मी लाईक त्याला त्याच्या फॉलो प्रोफाईलला माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो करून घ्या, म्हणजे आपल्याला तिकडं बी आपलं राहील. आणि जे आता तुम्हाला सांगितलं मी जे काम चालते ते इंस्टाग्राम प्लस युट्यूब दोन्ही नोट्स येणार आहे. तर युट्यूबला बी सबस्क्राईब करून द्या आणि इंस्टाग्रामला बी फॉलो करून द्या. तर भेटू त्याच्या नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाबाला वेळ टेक केअर. मी आता त्या 2 क्लिपा ज्या सांगितल्या तुम्हाला त्या आत्ता पाहिल्या मी, तर त्या क्लिप माझ्याने डिलीट होऊन गेलेल्या आहेत. त्या क्लिप मी काही ॲड करू शकत नाही ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग बी आपला 4 ते 6 मिनटाच्या ब्लॉगपर्यंत येईन. हा ब्लॉग मी ट्राय करतोय की 15 ते 20 मिनटाचा माझा ब्लॉग यायला पाहिजे, पण ते ट्राय करतो तर हे मी फुल कन्फ्यूज आहे, पण कसं होत नाही तेच मी समजते मला. तर त्याच्यामुळे आपले हा ब्लॉग बी 6 ते 7 मिनटात ब्लॉग इन, 3 मिनटाचा ब्लॉग येणार नाही आपला तो. तर ते 2 क्लिपा ज्या होत्या त्या बी डिलीट होऊन गेल्या. दुपारी मी मोबाईल हे करायला गेला, म्हणजे सगळे स्टोरेज सेट करायला गेला, तर ते ब्लॉग सगळे जे व्हिडिओ ते माझे सगळे डिलीट झाले. इंस्टाग्रामला साठी बी मी शूट केलेले व्हिडिओ बी सगळे डिलीट होऊन गेलेले आहेत. तर त्याच्यासाठी मी सॉरी गाईज, ते ब्लॉग क्लिप ॲड करता आली नाही मला. आणि हा ब्लॉग आपला येईन तर याला बी कंटिन्यू करजा. आणि असे नवीन नवीन ब्लॉग येतील. आणि मी लवकर तुम्हाला ते सांगेन की शूट करता हे आम्ही, पण ते शूट कशाबद्दल आहे, कशासाठी शूट आहे, सगळं म्हणजे मी मामाच्या पोरगासोबत कॉन्टॅक्ट म्हणजे चॅट वगैरे करता आम्ही. तर त्याला विचारून सण तो ब्लॉग पाहिजे. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला रिप्लाय देऊनच देईन म्हणा की कसं काय करायचं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही लवकरच ते रिव्हील करीन. मी 1 किंवा 2 दिवसात तो ब्लॉग टाकून देईन मी की कशामुळे, म्हणजे ते कशाबद्दल करायचे आपल्याला ते काम. आम्ही जे करायचा विचार केला ते फर्स्ट टाईम आम्ही असं काही करायला चालले हे. म्हणजे मला घरचा फुल सपोर्ट आहे, म्हणजे मला सगळ्यांनी सगळे सपोर्ट करतात. तू व्हिडिओ बनव, रील्स काढ, पण जॉब वगैरेवरती मी ध्यान दिलो. आणि एक वेळेस मी या लाईनमध्ये घुसून गेला. मी म्हणजे अजून जॉब वगैरे करीन, अजून इतकं नाही की लगेच जॉब करून रील वगैरेच्या माध्यमातून थोडंफार काही इन्कम वगैरे आली तर मी जॉब वगैरे सोडून देईन आणि स्वतःच्या बिझनेसमध्ये घुसायचे कावत. आणि काय तुम्हाला सांगतो मी की तुम्ही छोटे मुलं मोठे माणसं कोणी बी ब्लॉग पाहत आहे, त्याच्यासाठी एक सांगतो आहे मी की जॉब करा, प्लस आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी बी काही विचार करा. का की जॉब करताना तुम्ही तर जॉबने सगळे स्वप्न पुरे होत नाही. काही बी करायचे बिझनेसमध्ये स्वप्न करा. तर मी स्वतः बी काय ट्राय करेन की मी मोठा कॉन्टेंट क्रिएटरसोबत बिझनेसमध्ये घुसीन. आणि माझ्या अजून बी माइंडसेट आहे की बिझनेस करायचा आहे. तर मी थोडाफार का होणे बिझनेसमध्ये घुसून जॉब करतो आहे मी. तर जॉबचे थोडेफार पैसे घेऊन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करेन, पण बिझनेस करेन. असं नाही की मी जॉबच करेन अख्खी जिंदगी, जॉब करणारही नाही मी पुरी जिंदगीभर. तर या टॉपिकवरती आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलू. तोपर्यंत बाबायला टेक केअर.